रामकृष्ण हरी दिव्य भव्य अखंड हरिनाम सप्ताह कोडग्याळवाडी तालुका भालकी जिल्हा बिदर समस्त गावकरी मंडळी कोडग्याळवाडी हरिभक्तीपरायण श्री धर्मगीर महाराज यांचे जबरदस्त कीर्तन ऐकायला विसरू नका. लाईक आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.
एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही थे, ओढून या वाटा सक्षे मधुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, लावोने मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, तुका म्हणे महा पातके पतित, होती जीवन मुक्त हेरा मात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म मधुस्तर, केला राजभार चाले ऐसा, पांडुरंगा करो प्रथम Hare
विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातु मुनिंगे समागत्य तिष्ठं समानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चराचरे मी कळा कुसरे काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येथे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले सा प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव जगद्गुरु संत तुकोबाराय महाराजांचा सर्वांच्या पाठातील असलेला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. अल्पसा पहिल्या मौजे कोटग्याळवाडी या ग्रामस्थाच्या ठिकाणी या गुरुदत्त कृपेंच्या आशीर्वादानं श्री गुरुचरित्र पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी प्रथम पहिला वर्ष आहे. मंदिर होऊन बरेच वर्ष झालं, एका दिवस मागे सप्ताह झालेला आहे असं ऐकण्यात आहे, पण ज्या वेळेस हे मंदिर ज्या ठिकाणी उभं टाकलं तेव्हापासून हा आपला पहिला या ठिकाणी सप्ताह साजरा होतोय. मंदिराचं स्वरूप असं आहे, एक प्रथम सेवा करत असताना अगोदर काय गुरुकृपा, ईश कृपा, संत कृपा. प्रथम कार्य करत असताना हे तीन कृपा दृष्टी लागते, त्यापैकी गुरुकृपा. दत्त दत्त घ्या नाम आहे का, त्याला गुरुकृपा म्हणतात. आपल्या गावामध्ये दत्तांची कृपा आहे, पंढरीश परमात्म्याची कृपा आहे, हनुमंतरायाची कृपा आहे. हे सर्व मंदिरे आहेत, पण त्यापैकी गुरुपैकी म्हणणारा तो दत्त कृपा म्हणजे गुरुदत्त कृपा.
आणि अशा या गुरुचरित्राच्या पारायण सोहळ्याच्या निमित्तानं हा आपला अखंड हरिनाम सप्ताह साजरा होतो. आणि या सप्त्यामध्ये संपूर्ण समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या सहकार्यातून हा सप्ताह या ठिकाणी चालतोय. मंदिराची किंमत केव्हा होते? मंदिरामध्ये जर मूर्ती असेल तर आहे का नाही, मंदिराची किंमत होते. बरं मला सांगा, मंदिर तयार झालेलं आहे पण वरती कळस नाही, होणार का किंमत? नाही, शोभा नाही. तसं आम्ही जे कार्य करत असताना ज्या वेळेस ही 3 कृपा होत नाही तेव्हा आपले कार्य परिपूर्ण होत नाही. गुरुकृपा, संत कृपा, ईश कृपा आहे का नाही, हे 3 कृपा दृष्टी लागतात. त्यापैकी गुरुकृपा सर्वात मोठी. कारण त्या गुरुच्या सन्मार्गाशिवाय आपल्याला प्रत्येक आपण ज्या वेळेस ज्ञान प्राप्त करत असतो, ज्ञानाची प्राप्ती करून घेते वेळेस आपण ज्या वेळेस त्या गुरूंना शरणागती जावं, कुठेतरी आपण गुरुकडे जावंच लागेल. आणि गुरुच्या मुखातून जे ज्ञान आलेलं आहे आणि ते अनंत कालापर्यंत टिकणार आहे. जसं भक्ती करत असताना अंतकरणापासून शुद्ध अंतकरणाने भक्ती केले तर ते फलद्रूप होणार आहे. आणि देखादेखी जर भक्ती केलं तात्काळ आहे काय, हे वरपांग भक्ती आहे. वरपांग भक्ती काम करणार नाही. मला सांगा, ज्यावेळेस गुरुची कृपा झाली, संत कृपा झाली, मग इमारत फळा येणार आहे माहिती. संत कृपा झाली, झाली, संत कृपा झाली, झाली, संत कृपा झाली, झाली, संत कृपा झाली, झाली, संत कृपा 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 झाली. इमारत फळाली, इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया, पाया, ज्ञानदेव रचिला पाया. इमारत फळाली, इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला इमारत होण्याकरता पायाही पक्का आहे. तसं आमच्या वारकरी सांप्रदायिक मध्ये जो पाया आहे, ज्ञानदेव रचिला पाया. अहो, पाया जर पक्का असेल तर इमारतही पक्का असते. कारण पाया कच्चा झालं की कसली इमारत राहू द्या, कोठ्यावरची ढासळून जाण्याची शक्यता आहे. बरं का, लक्षात घ्या. पाया पक्का पाहिजे. तसं आपल्या या वारकरी सांप्रदायिक मध्ये आल्यानंतर तो पाया आहे, ज्ञानाचा पाया आहे. आणि ते कोण? ज्ञानेश्वर माऊली. ज्ञान देव रचिला पाया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. जसं पाया पक्का आहे तसं इमारतही पक्का आहे. तसं ज्ञानाचा जो पाया आहे ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला आहे. तुका झाला से कळस. कळसावरती बांधकाम पाहिलेलं आहे का कोणी? नाही. मंदिराचं कळस झालं, बांधकाम हे संपलं, म्हणजे परिपूर्ण हे कार्य संपन्न झालं. तसं आमच्या तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण जे कृतकार्य करत असतो
आणि या कार्याचं संपन्न होणं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कळस. तुका झालाशे कळस भजन करा सावकाश. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात का हो कळसाचं दिलेलं आहे का? नाही नाही. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचलेला आहे, पण कळस जगद्गुरु तुकाराम महाराजांचं का? कारण ही जी जगद्गुरु दिलेला आहे, जगद्गुरु हे पद सर्वसामान्य माणसाला नाही, जे जगातलं आघात सोसलेलं आहे आणि अशाच संत महात्म्याला हे जगद्गुरु पद मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल तसं आपल्या या वारकरी संप्रदायात मध्ये जसा पाया आहे, तसं जगद्गुरु तुकाराम महाराज हे कळस आहे. म्हणून ज्या व्यक्तिमत्व आपण ज्या संतांनी जे दिलेलं आहे, मला सांगा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक एक अभंगाची रचना करत असताना काय काय जगद्गुरु तुकाराम महाराजांना अडथळा आले, सामान्य माणसाला कळत नाही. अहो सामान्य माणसाला संसारातलं कळत नाही, परमार्थ जाऊ द्या. आणि परमार्थ करत असताना काही गोष्टीचं आपल्याला बंधन करायचं. परमार्थ करत असताना काही गोष्टी आपल्याला बंधन असतात. जया परमार्थाचे जाड हिने सांडावे लिगाड. तेव्हा थोडं तरी तुम्ही लिगाड सारून आलात तेव्हा तुम्हाला परमार्थ मिळेल, नाहीतर मिळणार नाही. जन्मोजन्मी आपण संसारामध्ये बघा, कोणी सुखी झालं का हो? सुखी झालो, मला संपलं, मला एवढं संपत्ती झाली, धन संपत्ती ऐश्वर झालं, पण सुख नाही. सुख का सुख नाही आहे का नाही? संसार मुळात दुःखाला कारणे आहे. संसार दुःख मूळ चौकडी विंगळ आहे का नाही? विश्रांती नाही कोठे. कोणच म्हणणार आहे संसारामध्ये? पत्नी म्हणत नाही, लेकर बाळत म्हणत नाही, कोणीच म्हणत नाही. किती जरी केला तर आपल्याला कमीच पडणार आहे. हे संसाराची बाजू. सर्व सुखाची आशा जन्म गेला, काय आहे? सुख. सर्व सुखाची आशा. बघा बरं, मला सांगा सुख कुठे भेटणार आहे? सुख हे कारण संतांच्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होणार आहे. सुखा लागे करीशी तरमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. एक वेळ पंढरीश परमात्म्याचा जा तेव्हा सुख मिळेल. जन्मोजन्मीचं सुख या ठिकाणी मिळणार आहे एकच वेळेस.
बरं संसारामध्ये तुम्ही रात्रंदिवस राहा, सुख कुठं मिळणार नाही. अगोदर दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कोणी म्हणणार नाही सुख झालं, पुरे म्हणायची वस्तू आता राहिलेली नाही. पैशातून समाधान नाही, धनातून समाधान नाही, संपत्तीतून समाधान नाही. कशाहून समाधान आहे? लेकरं जर चांगले निघाल तर समाधान आहे. आता एवढंच झालं बरं का, पैशातून समाधान नाही. किती तुम्ही कामात संपत्ती करा पण सुख मिळणार नाही. फक्त संपत्ती एकीकडे आणि संतती हे एकीकडे आहे. कारण संतती जर चांगली निघाली तर तुम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता सुखाची बाजू एकच राहिलेली आहे बघा तुम्ही. संतती एकीकडे, संपत्ती एकीकडे. आम्हाला तुम्ही संपत्ती केलात पण ते संपत्ती जाण्याला एक क्षणभर लागत नाही बघा तुम्ही. नष्ट होण्याकरता एकही क्षण लागू शकत नाही. पण मला सांगा, संतती ज्या वेळेस असेल तुम्हाला कशाची गरज नाही. एखादी आपलं जर लेकरू चांगलं निघाल्यानंतर त्याला किती आवड वाटते. पैसा किती का जात नाही त्याची आस नाही, पण लेकरू जर गुणवान निघालं, कसं गुणवान आहे? ज्याचा तीही लोकी झेंडा. कारण संत महात्मे सांगतात, अरे बाबा ज्या ठिकाणी सुख आहे ना, सुखा करता आपण काय करतो? अनेक खटाटोपे करतो, पण सुख काही मिळतच नाही. का सुख मिळत नाही? पैसे वाचून सुख नाही, संपत्तीतून सुख नाही, ऐश्वर्यातून सुख नाही. ऐश्वर्य हे नष्ट होणार आहे, धनसंपत्ती एक वेळ जाणार आहे, आणि सौंदर्य मोठेपणा हे नष्ट होणार आहे. एखाद्याच्या उंबरड्यावरचं घात आहे. मला सांग, ऐश्वर्य आहे. मोठा जरी किती मनुष्य असला, प्रधानमंत्री जरी असला, तरी त्याला सुख हे प्राप्त होणे दुर्लभ मनुष्य देह. कारण संपत्तीतून सुख व्हायला पाहिजे का नाही? सुख होणार नाही. का सुखी होत नाही? तसा जरी संपत्ती कोट्याधीश जरी असेल तर तोही एखादी गोळी खाऊन झोपावं लागेल. पण आम्हा तुम्हाला वारकऱ्यांना कशाची गरज नाही, गोळीची गरज नाही, औषधाची गरज नाही, काहीच नाही. दिवसभर आपला कष्ट कावाड केला आहे त्या आपल्या संपत्तीतून जो योग्य रीतीने आपण खर्च करतो आणि पोटभर खाऊन आपण रात्रभर झोप मारतो. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, संपत्ती संतती ऐश्वर्य एकीकडे आहे. आता जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगाद्वारे महाराज वर्णन करतात की बाबा एक आहे ना, एकाला पकडा तुम्ही. एकातून तुम्हाला एकाची संख्या जर सांगितलं तुम्हाला कळेल. जगामध्ये देव एकच वस्तू, सबका मालिक एक. एक निराळे हरिचला एकही संख्या कशी आहे? एकाच्या पुढे जर एक शून्य दिलं किती झाले? 10 झाले. त्याच्या पुढे एक शून्य दिलं 100 झाले. त्याच्या पुढे एक शून्य दिलं 1000 झाले. नवे असं शून्य देत देत जर आपण शून्य दिलं लाखोंशी संख्या होत असते. मला सांगा कशामुळं? एकामुळं. आणि एकच आहे. जसं एका कॅरेटमध्ये
एका कॅरेटमध्ये समजा टमाटे आहे का, टमाटे भरून आहेत कॅरेटमध्ये. मला सांगा एकच टमाटा खराब जर झाला तर काय करतो? सर्व टमाट्यांना पूर्ण कॅरेट फेकून द्यावं लागेल. मला सांगा, एक तुम्हाला अवस्था सांगतो. कारण एक जसं व्यक्तिमत्व जर गावामध्ये एक असेल तर गाव सुधरेल, आणि एक जर नासका जर झाला तर गावही बिघडायला काही उशीर नाही. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला अवस्था सांगतो. ही अवस्था कुठपर्यंत आलेली आहे? एक आहे ना जगामध्ये, परमात्मा एक आहे. सर्वा घटीराम देहादेही एक. स्त्री आणि पुरुष भेद नाही, स्त्री पुरुषांचा भेद करू नका. तो जो आहे ना हृदयामध्ये वास्तव्य करणारा परमात्मा तो एकच आहे. स्त्रीलिंगी आणि स्फुलिंगी याचा विचार करू नका, पण परमात्मा तो एकच आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीचे करुणा येईल तुझे. तसं स्त्रियामध्ये तो एकच परमात्मा आहे. स्त्री पुरुष भेद नाही. आता फक्त स्त्रीलिंगी आणि स्फुलिंगी हे दोन वाक्य आहेत, पण देव हा एकच आहे. हृदयामध्ये तो परमात्मा एक. देहादेही एक सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी. सर्व घटी आहे का? सूर्यप्रकाश जगाला प्रकाश देणारा तो सूर्य आहे ना, तो कुणावरती नाही, सर्वावरती प्रकाश एक आहे. तसं परमात्मा एक आहे. जसं एक गावे आम्ही विठोबाचे नाव अनेकापेकाम नाही येतात. कारण काय? एक शून्य अवस्था आहे. शून्याची अवस्था कशी आहे? एकाच्या पुढे एक शून्य दिलं, क्रमांक वाढत चालला. मला सांगा, पण कुणावर वाढत चाललेला आहे? एकावरच आहे. ऐका नाही, मला सांगा, एका अक्षराच्या पुढे जर 10 शून्य आपण घातले, तुम्हाला संख्या सांगतो, एका अक्षराच्या पुढे जर 10ही आपण शून्य घातलं, संख्या वाढत चालली. लाखो आपण संख्या वाढली. मला सांगा, मग हे 10 शून्य एकच काढून टाका, शून्याची किंमत आहे. तसं आमच्या अंतकरणामध्ये जर एक तत्व जर नसेल, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. कारण काय? एक तत्वाचा तुम्ही विचार करा. तसं भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे ना, तो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
हे नाम आपण उच्चारायचं आहे. तिथं अनेकापे काम नाही येते. अनेकाचे काम कुणाचे? जसं आपण ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण करत असताना आपल्या मुखातून मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, आणि त्या कारणाकरता आपल्या मुखातून अमृतवाणी हे निघालेलं आहे. भगवंताचं नामस्मरण कसं आहे? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी अमृतापेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कामाने. सांगा पंढरी राया, काय देऊ याचे, कारूप ध्यानाचे. कारण अमृताहुनी गोड. तसं एक नाम भगवंताचा उच्चार करत असताना अनेक तत्व नाही, एकच तत्व आहे. तत्व म्हणजे तत्वमसी महावाक्य आहे. तिथं दुसऱ्याचं कामच नाही. एका जर तत्वाचा विचार केला, समजा त्या तत्वाचा जर आपण उच्चार केल्यानंतर आपल्याला संपूर्ण ज्या ठिकाणी भाव, प्रेम आणि भक्ती हे संपादन होऊ शकतं. एका तत्वाचा विचार. हे तत्वशी महावाक्यामध्ये सांगतात. एक तत्वनाम, एकच तत्वनाम आहे. अहो, एका नामातून, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. कारण काय? असं जे नामचिंतन तुम्ही घेतला तर विघ्न दूर पडणार आहे. सुटला काकत्वा. कारण या नामाच्या चिंतनामध्ये
चिंतने चिंतने तद्रूपता एवढं नाम सर्वात मोठं आहे. बघा एमाची ताकद नाही आहे का नाही. जिथं भगवंताचं नामचिंतन आहे तिथं एक येऊ शकत नाही. त्यालाही बंधनच आहे. बाकी ठिकाणी येऊ शकतो पण नामाच्या ठिकाणी येऊ शकत नाही. मोठं आहे आणि त्यापैकी आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग निवडलेला आहे. कारण काल हे रूपाचं वर्णन प्रत्येक आपण अभंग घेते वेळेस ज्यावेळेस आपण 7 दिवसापैकी आपण प्रत्येक दिवसाचा क्रमांकाचा एक एक अभंग आहे. कारण ही वारकरी सांप्रदायिक मध्ये जो नियमनिष्ठा घातलेला आहे त्यापैकी आपण तो अभंग निवडावा लागतो. नाम पर आहे का रूपाचं झालं, ज्ञान पर, भक्ती पर, मागणी पर आहे का नाही. 7वं कीर्तन ज्यावेळेस आपण 7 दिवस आपण काय केलेलं आहे आणि त्याबद्दल आपल्याला परमात्म्याकडे मागायचं आहे आणि त्याच्याबद्दल तो अभंग घ्यावाच लागतो. म्हणून आज नामाचं महत्व आहे का नाही. नाम आणि ज्ञान जर हे नाम उच्चार करत नसेल, भगवंताचं नामचिंतन करत नसेल, कारण नामाविनमुख सर्पाचे ते बीळ जीवानो हे काळ सर्पाही वाचानो हे लाभ जळू त्यांचे जिने यातना भोगणे येमपुरा. कारण काय, जो ज्या नामाचं चिंतन करत नाही, कारण ज्याच्या मुखामध्ये नाम नाही आहे का नाही, त्याचं मुख कसं म्हणलंय सर्पाचं बीळ आहे का नाही, दंश करणाऱ्या सर्पाच्या बिळासारखं म्हणतात. नामाविन, विन म्हणजे त्याला सोडून जर आपण नाम असेल, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ जीवानो हे काळ सर्पा हे आहे का नाही. सर्प आहे, अरे बापरे म्हणतो. बघा तुम्ही, दुःखाला कारणी आहे, भ्रम आहे. माणसाला एखादी जर रस्त्यावर सुत्रीचा जर तुकडा पडेल तर त्याला काय वाटतं, हो संध्याकाळी सर्पासारखं वाटतं. कारण भ्रम निर्माण झाला मनुष्यामध्ये. एखादी सुत्रीचा तुकडा पडला तर त्याला काय झालं, रस्त्यामध्ये भ्रम निर्माण झाला. बरं मला सांगा, भ्रम निर्माण झाला तो सर्प होता का? नाही. होता काय, सुत्रीचा तुकडा होता. पण माणसाला भ्रम झाला, भयभीत झाला, कारण सर्पाचा आकार दिसलं, म्हणजे भीतीमुळं. एका मातोश्रीचं लेकरू आजारी होतं, पण ते लेकरू आजारी असल्यामुळं आता काही करा, माझ्या लेकराला वाचवा. कोण म्हणतं, लेकराची आहे. ते दोघेही पती पत्नी आले, काही करा डॉक्टर साहेब, माझ्या लेकराला वाचवा. हा, खूप सिरियस आहे. काय आहे तर ते लेकरू ज्या वेळेस जेवण करते वेळेस त्याच्या ताटामध्ये वरणामध्ये पाल पडली. आता घरामध्ये बघा तुम्ही, लाईटी असेल घरामध्ये पाल असते, मग ते पाल त्यावेळेस जेवते वेळेस त्या लेकराच्या ताटात पडली. पडल्यानंतर तो काय पाहिला की पाल पडली, त्याला निर्माण झालं भय, कारण पाल पडली माझ्या पोटामध्ये. मग त्या भीतीमुळे तो अतिशय त्याला दुःख सहन होऊ लागलं, त्रास होऊ लागला, पोटामध्ये त्रास होऊ लागला, खाली वरी होऊ लागलं. पण त्यामध्ये त्याच्या आईनं वडिलांना म्हणलं, अरे बाबा, आणि काय पोटामध्ये माझ्या पाल गेली, पण आता मी मरतो की राहतो की वाटलं. बघा काय झालं, भ्रम निर्माण झाला. मग आता डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेब तुम्ही 5,000 रुपये घ्या, पण माझं लेकरू दुरुस्त करा. डॉक्टर साहेब, आता डॉक्टर साहेबला काय हो, सगळं माहितीच राहतं. डॉक्टर उभं होते का,
डिग्री केल्याशिवाय होऊ शकत नाही. MBBS डॉक्टर कोर्स केलेला असला पाहिजे. माणसातले चलन वलन ते डॉक्टरला कळते. जर पेशंट कसा असेल ते डॉक्टरला कळणारच. हा खरं आहे का खोटा आहे मग त्याला कळालं. त्या डॉक्टरने म्हणले हा मी दुरुस्त करतो, पण अगोदर काय करा, 5,000 रुपये ॲडव्हान्स ठेवा, डिपॉझिट. 5,000 रुपये ठेवले का जात नाही 10,000 रुपये, पण लेकरू वाचावं डॉक्टर साहेब म्हणाले. म्हणल्यानंतर त्या डॉक्टर साहेबनं त्या लेकराला काय केलं, तुम्ही बसा इथं बाहेर. त्या आई वडिलांना बसवलं आणि लेकराला आतमध्ये घेतलं आणि त्या टेबलावरती टाकून लेकराला झोपवलं. झोपल्यानंतर अरे केव्हा पडली पाल, नाही नाही काल दुपारी जेवते वेळेस पाल पडली, ऐका नाही. मग तो रात्रभर तरपडला आणि सकाळी उजाडल्यानंतर डॉक्टरकडे घेऊन आले. सकाळी दुसऱ्या दिवशी मग घेऊन आल्यानंतर तो डॉक्टर काय केला, तुम्ही बसा बाहेर. बाहेर बाकड्यावर बसवलं आई वडिलांना आणि त्या लेकराला त्या खाटावर झोपवलं. झोपल्यानंतर तो त्रास होऊ लागला त्याला. मग आता काय केलं डॉक्टर साहेब, आणि त्या हॉस्पिटलमध्ये पाली असतात. आता लाईट आहे तिथं ते पाल राहणारच. मला सांगा त्या डॉक्टरने काय केलं, खूप त्रास होऊ लागलेला म्हणाले. 5,000 रुपये घेतलेलं होतं, काहीतरी करावंच लागेल. पैसे खाल्ल्यावर काहीतरी करावंच लागते मोबदला, हे डॉक्टरचं काम आहे. मग ते डॉक्टरने काय केलं, त्या लेकराला झोपल्यानंतर तुम्ही बाहेर बसा. त्या आई वडिलांना बाहेर बसवलं, लेकराला झोपून त्याला विचारलं केव्हा पाल पडली, काल दुपारी. मोठी होती का बारीक होती, लहानशी होती. बरं जाऊ द्या, खोटी का असत नाही लहान का असत नाही, पण त्रास होणारा साहेब म्हणले. म्हणल्यानंतर ते काय केलं डॉक्टरने, आणि त्याच हॉस्पिटलमध्ये एक छोटीशी पाल होती आणि त्या पाल्याला त्या झाडूने मारलं आणि ती पाल खाली पडली. एक डॉक्टरने काय केलं, आणि ते एक पातेलं होतं, त्याच्यामध्ये एक डब्बा होता आणि त्या डब्यामध्ये पाणी घातलं, काहीतरी खडवळ केला पाण्यासारखं. आणि तो डॉक्टर काय केला, त्या झाडूनं पाल मारला आणि मारून त्या बादलीमध्ये टाकलं आणि ते तर ठेवले बादली. मग त्या डॉक्टरने काय केलं, एक मसुरीच्या डाळीसारखी एक छोटीशी गोळी दिली. कशा करता गोळी, म्हणजे जुलाब व्हावं, उलटी व्हावं म्हणतो. एक गोळी दिल्यानंतर आणि त्या लेकराच्या पोटामध्ये आणखी त्रास होऊ लागला, ते खाली वर होऊ लागलं. मग त्रास होत असताना डॉक्टर साहेब म्हणले अरे झालं काय नाही, 5 मिनिटामध्ये पाल काढतो म्हणले. मग त्याने काय केलं, त्या अगोदर डब्यामध्ये पाल टाकलेली होती आणि त्या गोळी दिल्यानंतर त्या लेकराला जुलाब होऊ लागलं. मग ते लेकरू डोळे झाकलं, आता उलटी होणार. मग तो बकेट खाली ठेवला आणि तो उलटी केला. उलटी करते वेळेस डोळे झाकणार, डोळे उघडे राहत नाहीत. बघा तुम्ही, उलटी करते वेळेस त्रास होता ना, डोळे झाकला. डोळे झाकल्यानंतर तो त्या ठिकाणी पाल पडली. बघ हे पाल आहे म्हणून, आणि तेच पातेले नेऊन दाखवलं, बघा ही पाल कसली आहे एवढी मोठी. खरं खरं मला सांगा, पाल राहत होते का, लेकरू राहत होतं का पाल पडलं नाही. पण डॉक्टरने काय केलं, तुमचं भ्रम काढून टाकलं. पाल नाही, पण आपल्याला खरं काय वास्तव्य, पाल पडली होती. भ्रम, आपल्याला भ्रम काढून टाकलं आणि पाल जर राहत होती, लेकरू वाचत नव्हतं. विठाला विठाला तसा मनुष्याच्या अंतःकरणामध्ये तो भ्रम आहे. सुत्रीचा तुकडा पडलेला आहे, पण त्याला सर्पासारखं भ्रम वाटलं. मला सांगा, रज्जू सर्पा भासी गेले जगदंबर, कारण त्याला भास वाटला आणि ते भ्रम काढून टाकलं. अहो तिथं अगोदरच काहीच नाही, मला सांगा तिथं काहीच नव्हतं, पण भ्रम काढून टाकलं. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अरे बाबा या जगामध्ये काही जीव आहेत, काही जीव पामर आहेत, काही जीव जिज्ञासू आहेत. मला सांगा, आणि या पामर जीवांचा, अज्ञान जीवांचा भ्रम टाकून काढण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाची गाथा निर्माण केलेली आहे. त्या गाथेतून गाथा वाचण्याकरता माथा असायला पाहिजे. ज्याला ज्ञान आहे आणि त्यालाच ते ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. घरी जर आपल्यापाशी गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, पण माणसाला वेळ नाही. बघा तुम्ही, वेळ आहे का, ज्ञानेश्वरी उघडून पाहत नाही, गाथा उघडून पाहत नाही. मला सांगा, अहो ज्या वेळेस आपल्याला हे उघडून पाहण्याकरता आपल्याला वेळच नाही, मग कसं तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल. अहो ज्या वेळेस ज्ञानाची प्राप्ती होते, पण हे आपण वेळोवेळी भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. म्हणजे एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझे. म्हणून
जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही येथे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले ऐसा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले ऐसा. सर्वांनी एक वेळेस भजन करा. विठ्ठल अच्छी कमाई. बकगिरी आळंदी.
समुद्र आणि हचिका चला Thank you.
पूर्ण कीर्तन ऐकल्याबद्दल नामाचा गजर व समस्त कोटगाळ वाडी ग्रामस्थांतर्फे सर्वांचं सर्व भाविक रसिक भाविकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. धन्यवाद. रामकृष्ण हरी.